आम्ही चालू 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 हा बघा आता समजलं आम्हाला पाणी कोण उडवतं. हा बघा हा उडवतो पाणी. एवढूच आहे आणि एवढे मोठे मोठे पिचकाऱ्या मारतोय. हे बघा मारतोय. एवढा रोल मध्ये इथून तिथे गेला, तिथून तिथे जायला बघा होता. आता शेवटी शूज काढूनच जायला लागेल. तर सुप्रभात मित्रांनो. तर आज आम्ही चाललोय जूला जायचं कारण म्हणजे खूप दिवसांनी गेलो नाही आणि हा आमचा डॉग आहे. ह्याला घेऊन जायचं पण एक खूप मोठं कारण आहे. तुम्हाला मी तिथे पोचून सांगतो काय. तर फटाफट निघूया. आता आम्ही DN नगरला आलोय. तर इथून फटाफट जाऊया. आणि इथे मॅरेथॉन पण चालू आहे. समझाओ ऐसा क्यों कर रहा था. समझा क्या क्यों कर रहा था. बिचारायला हागायला आलेली म्हणून तो असा नाचत होता. आणि ह्याला बाईक वरून घेऊन जायचं म्हणजे खूप मोठा टास्क आहे. कारण हा बसत नाही बाईक वरती. जरा पण बसत नाही. हा कशा उड्या मारतोय. प्रणयनी त्याला पकडून ठेवलंय म्हणून. आणि इथे आम्ही ज्युनियरला घेऊन आलोय. बिचारा खूप खुश झालाय. आता याला आम्ही सोडून देऊ तेव्हा बघा किती खुश होईल. आणि काय मस्त वातावरण आहे जूला. एकदम लय भारी सकाळ सकाळ. आणि ही चौकी रोहित शर्मा बोलतोय. रोहित शेट्टी यांनी बनवले. मित्रांनो तुम्हाला जलपरी बघायची आहे. जलपरी ही बघा. जलपरा ज्युनियर. मस्त खूप भारी फिलिंग येते एकदम सकाळ सकाळ. खूप दिवसांनी सकाळ सकाळी आलोय बीचवर. ज्युनियर खूप दिवसांनी बिचारा असा बाहेर फिरायला आलाय. मी याची तुम्हाला स्टोरी सांगतो एका जागी बसून. आणि इथे आम्ही आता जरा पाणी बघायला आलोय पुढे. आणि हे काय केलंय नवीन मला माहित नाही. इथे सगळ्यावर माती वगैरे टाकलंय कारण इथे काहीतरी ब्रिज बनतोय पुढे. सोडून द्यायला मी तर बोलतो. सोडून दे जरा फिरू दे. अरे जाऊ दे तिकडे खेळू दे ना. आहे का एवढं तिकडे पूर्ण ओपनच आहे. अरे इथे सोड ना ज्युनियर. इट्स टाइम टू गो अँड एन्जॉय. गो ये. अरे ज्युनियर थोडा लांब गेलेला रे. पूछ केल्यावरती लगेच आला धावत. ज्युनियर हे गावठी असंच राहे. काय पण उचलतो आणि काय पण ह्याच्यात हे आहे त्याच्यात ते आहे. हे असं कधी नव्हतं इथे. मे बी ते ब्रिज वगैरे बनते त्याचं असेल. त्याच्या माती टाकली असेल. हा मस्त व्ह्यू आहे यार सिरियसली. ज्युनियर फुल भाई एन्जॉय करतोय तो. एवढ्या दिवसांनी आलाय तो फुल एन्जॉय करतोय. किती क्यूटची मूर्ती आहे बघा बाप्पाची. लय भारी. अरे काय सीन आहे प्रणय. हे बघ पागल झाला. पागल आजाद झाला एकदम. आम्ही चालू 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 या बोलू नको. आता इथे मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. इथे बघा या दगडीत ना बघा असं पिचकाऱ्या आहेत. पिचकाऱ्या ज्युनियर नाही उडवत आहे. हे बघा हे बघा चांगल्याशी बघा तुम्हाला दिसत असेल तर. हा बघा आता समजलं आम्हाला पाणी कोण उडवतं. हा बघा हा उडवतो पाणी. एवढूच आहे आणि एवढे मोठे मोठे पिचकाऱ्या मारतोय. हे बघा
आली मग भारी व्हिडिओ आली. अरे खेकडं आहे रे एकदम लहान. कुठे दाखवत होता कुठे हा रे एकदम एकदम लहान आहे बेबी क्रॅब. आता आम्ही इथे येऊन फसलोय. फोटो आणि व्हिडिओ काढण्यामध्ये पाणी कधी पुढे आला आम्हाला समजलंच नाही. हे बघा आता आम्ही इथे होतो म्हणजे इथून प्रॉपर आलो होतो तेव्हा पाणी नव्हतं आणि आता पाणी आलंय आणि आता आमचे शूज घालून आलोय. तर आता आम्ही जाऊ नाही शकणार कारण आता शूज काढून हातात घेऊन जायला लागेल नाही तर मग शूज भिजवत घेऊन जायला लागेल. तर इथे कुठेच आता असं नाही जिथे आम्ही पाय ठेवून जाऊ शकतो. पूर्ण पाणी आलंय पुढपर्यंत. एवढा रोलमध्ये इथून तिथे गेला तिथून तिथे जायला बघत आता शेवटी शूज काढूनच जायला लागेल. हा शूज काढूनच जा आता. तर मला पण तेच करायला लागणार आहे. आणि हा हे तुझं काय रे. चल पळ लवकर. मग फट्टू आहे रे. क्या कुत्ता बनेगा रे तू. देखो स्विमिंग नहीं आती है. हा क्या कुत्ता बनेगा तू. काढा शूज आता. आता आमचंच आयडिया आम्हालाच भारी पडली फोटोशूट काढायमध्ये. चल आता काय आता दे पाण्यात पाय आणि चल फटाफट. चल ज्युनियर. हा शाबाश. प्रणय खाली खेकडा असेल तर. अरे दगडी आहेत मध्ये मध्ये. तर मित्रांनो हा आहे ज्युनियर. त्याचं नाव ज्युनियर ठेवायच्या मागे एक कारण आहे. कारण ह्याच्या आधी एक मी डॉग आणलेला आणि हा स्ट्रीट डॉग आहे. ह्याच्या आधी पण आमच्याकडे एक डॉग होता. तो लहानपणी खूप असा गोलू गोलू होता म्हणून आम्हाला असं वाटलं की त्याला घरी घेऊन यावं. पण घरी घेऊन आलो तर आम्हाला तर घरी अलाउड नव्हतं म्हणून आम्ही आहे ना आमच्या घराच्या बाहेरच थोडी अशी जागा आहे तिथे ठेवलेलं. तर एक काकी आहेत म्हणजे ज्याच्याकडे आता हा राहतो. त्यांचं घर खूप छोटं आहे. आम्ही पण चाळीतच राहतो पण ह्याचं घर खूप छोटं आहे जिथे हा राहतो आता त्या काकींचं. तरी पण त्या काकी एकदा आवडीने हा पाळतात वगैरे. आणि त्याला आम्ही एवढं पाळलेलं तू म्हणजे एवढा मोकळा झालेला. त्याला सोडून द्यायचे म्हणजे एकदम ओपनच असायचा तो एरियामध्ये आमच्या फिरायचा. आणि म्हणजे एरियातल्या हर एक पोरांच्या मागे वगैरे असा फिरून यायचा. सगळ्यांच्या घरी जायचा. एवढा फ्रेंडली होता तो कुत्रा. आणि नंतर तो आहे ना त्याला आजार झाला म्हणजे एक डिस्टेम्पर करून आजार आहे कुत्र्यांमध्ये जो त्यांचा बरा होतच नाही. त्याच्यावरती ट्रीटमेंटच नाही आहे. जरी झाला तरी खूप रेअर केसेसमध्ये होतो. तर त्याला झालेला तर त्याला आम्ही खूप म्हणजे औषधं वगैरे केली. डॉक्टरकडे घेऊन गेलो. परेलला एक मोठं हॉस्पिटल आहे प्राण्यांचं तिथे आम्ही घेऊन गेलो. पण तिथे पण बोलले की काय होणार नाही. तर शेवटी आम्ही आमच्या एरियामध्ये पण खूप लोकांनी खर्च वगैरे केला कारण त्याचे एक इंजेक्शन 3,000चा होता. मग 3,000चे इंजेक्शन आम्ही त्याला 4-5 दिले असे म्हणजे खूप दिले. नाही बोलून 60,000 पर्यंत खर्च झाला. आमच्या इथे अजय दादा आहेत त्यांनी खर्च केला. लोकांनी पण आम्हाला कॉन्ट्रीब्यूट केलं थोडं. त्याला इंजेक्शन दिलं. आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. पण तो थोड्या दिवसांनी डॉक्टर बोलले की त्याला घरी घेऊन जा. त्याचे काय चान्सेस नाही आहेत. मग घेऊन आलो त्याला. तो ओपनच होता आमच्या एरियात. मग शेवटी तो एकदा असा गायबच झाला आणि नंतर भेटलाच नाही. तो कुठे गेला आम्हाला समजलंच नाही. ऑलमोस्ट लास्ट स्टेजमध्ये होता तो पण तो स्वतःच गायब झाला. आम्हाला भेटलाच नाही. तर त्याच्यानंतर हा पण एकदम गुबगुबीत होता. तर नंतर आम्ही विचार केलेला खूप विचार करून याला आणला की याला पण आम्ही पाळू वगैरे तसाच. पण हा थोडा वेगळा ब्रीड निघाला. तो एकदम फ्रेंडली होता. हा थोडा म्हणजे मला ओपन ठेवलं की हा थोडा लोकांच्या लहान पोरांच्या अंगावर वगैरे जायचा हे ते. तर आता याला म्हणून त्याला त्या काकी याला घरातच बांधून ठेवतात कारण हा 1-2 जणांना याला बाईट पण केलाय म्हणून याला बांधूनच ठेवतात. त्यांचं घर छोटं आहे तर हा जास्त फिरत नाही म्हणून आम्ही खूप वेळ काढून ह्याला संडेला सुट्टी पण आहे म्हणून आम्ही बोललो आम्ही पण फिरतो आणि ह्याला पण फिरवतो. तर तुम्ही बघालच किती फिरला असेल हा व्हिडिओमध्ये. तर ही आहे याची स्टोरी. चल चल जाऊया. चल 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 जा. दोघं वेगवेगळे झाले तिकडे पुढे जाऊन. चल ये जा. कबड्डी 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 कबड्डी.
त्याला माहित नाही आम्ही आता त्याला घरी नेणार आहे म्हणून तो आमच्याशी पळतोय. आता त्याला पकडायला खूप मोठा टास्क आहे. बघूया आता त्याला कसं पकड. ए ज्युनियर होय चल घरी. आता आम्ही चाललोय घरी ह्याला घेऊन, कारण हा याला एकदम ओपन आणि पब्लिक झूला इथे पब्लिक खूप येते संडेला, तर आम्हाला पण थोडं भीती वाटते की कोणाच्या अंगावर नको जायला, म्हणून आता आम्ही याला घेऊन चाललोय घरी. तर आम्ही फटाफट घरी आलो कारण लग्नाला जायचं आहे मला डोंबिवलीला. सो आता इथून फटाफट आंघोळ वगैरे केली, फ्रेश वगैरे झालो. ॲक्च्युली 11:30चं लग्न आहे आणि 11:15 इथेच झाले तर, आणि मेगा ब्लॉग पण आहे आज सेंट्रलला. सो बघूया कधी पोचतो आम्ही, कारण लवकर पोचायचं आहे. मामा पण आहे आमच्याबरोबर आणि मामाला तिथूनच गावाला पण जायचं आहे. सो मामा माझ्यावरती थोडा भडकला आहे. सो फटाफट जाऊया. बिग फॅन. हे काय घातलं जरा ब्लेझर वेझर घालायचं चांगल्यापैकी. ते कुर्ता घातलं, आधी पण कुर्ता घातला, आता पण कुर्ता घातलाय. आठवत नाही म्हणून काय बोलत नाही. इथे आमचं सोनूचं लग्न आहे. हे पण कोणातरी दे आणि कर तू पण. हा आहे सोनूचा भाव. म्हणजे ब्लॉग्स बघतो सगळे. सगळे बघतो. आता मी घरी आलोय आणि मामा तिथूनच गावी गेला, त्याची ट्रेन होती तिथूनच दिवावरून. सो आता मी घरी आलो आणि आज इंडियाची मॅच आहे म्हणून ही इंडियाची टी शर्ट घातली आहे. कशी वाटते माझ्यावरती सांगा. नेक्स्ट विराट कोहली मीच आहे.